मित्रांनो, या आंब्याची लागवड आम्ही ऑगस्ट महिन्यात केलेली आहे आणि आता फक्त त्याला 5 महिनेच झाले. या 5 महिन्यामध्ये बघा मित्रांनो, याला किती बार लागलेला आहे. आता हे बार कट करावं की ठेवावा म्हणून त्या विचारात पडलो, पण आम्ही शेवटी या आंब्याचा बार कट करण्याचा निर्णय घेतला. कारण की तर त्या आंब्याचं झाड लहान पडलं आणि त्याला एक जर आंबा लागला असता कमीत कमी, तर ते त्या आंब्याच्या वयानं ते झाडसुद्धा मोडलं असतं. म्हणून आम्ही विचार केला की हे सगळे त्याचे बार जेवढे बार आले तेवढे कट करून टाकावे, जेणेकरून ते झाडाची वाढ पण चांगलं होईल. ते बारीक खोड असल्यामुळं त्याला आंबे पण ते धरता येणार, कारण की ते त्याला वजन खूप झालं असतं ना, ते झाड पण तुटले असते. म्हणून त्या हिशोबानं आम्ही याच्या आंब्याचं जेवढे बार आलेले तेवढे असे पूर्ण हे कट करायचा निर्णय घेतला आणि कट केलेलं आहे. तर मित्रांनो, आपल्याला कसं वाटतं, कट करायला पाहिजे होते की नव्हते करायला पाहिजे, मला कमेंटमध्ये जरूर कळवा मित्रांनो. तर माझं नाव आहे भगवान तळेकर आणि हे बघा अशा पद्धतीने आम्ही याचे हे पूर्ण आलेले आंब्याचे बार कट केलेले. अगर ठेवा तर तिकून पण त्या आंब्याच्या झाडाला वजन खूप झालं असतं. म्हणून सर मग असं आम्ही कैचे यानं कैचीच्या साऱ्यानं आम्ही असं एक एक पुढे जेवढे तर बार आले होते असे टोटल माझे 9 आंब्याचं झाड आहे. या 9 आंब्याच्या झाडाला पूर्ण टोटलला बार आलं, तर फक्त एकच आंबा राहिला होता, पण तर आता सुरुवात झालेली आहे. तर म्हणून सर आम्ही असं निर्णय घेतला आणि तसं बार आम्ही कट केला आहे. तर मित्रांनो, कसा आवडला हा व्हिडिओ?